नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभा करण्यासाठी नेमकं कुणी कुणी प्रयत्न केलेला आहे ते वास्तव चित्र आता आपल्याला धाराशिवकरांच्या समोर ठेवायचे आहे। खरं पाहिलं तर या ठिकाणी माजी नगरसेवक नाव काय त्यांचे विद्या देवानंद येडके या नगरसेविका आहेत। त्यांनीसुद्धा पुतळ्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्यांचे मिस्टर देवानंद येडके यांनी उपोषण केलं आहे आणि आमरण उपोषण केलं। 17/5/2025ला ते उपोषणाला बसले आणि 22/5/2025ला त्यांचं उपोषण सुटलं। म्हणजे जवळजवळ 6 दिवस त्यांनी उपोषण केलेलं पत्र आमच्याकडे उपलब्ध झालेलं आहे। आणि या समाजाच्या रेट्यामुळं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारकाला 1 एकर जागा मिळते आहे आणि पुतळ्याला निधीसुद्धा मिळतो आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आपण देवानंद येडके यांना विचारूया। काय नेमकं काय परिस्थिती आहे सर? ज्यावेळेस माझ्या मिसेस नगरसेवक होत्या त्यावेळेस आम्ही एक नगरपालिकेत ठराव घेतला होता की ह्या शहरामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस महापुरुषाची जयंती येते त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती येते त्यावेळेस अभिवादन करायला या शहरामध्ये अण्णाभाऊंचा पुतळाच नाही। मग त्या अनुषंगानं आम्ही नगरपालिकेमध्ये आमच्या मिसेसनं ठराव घेतला की बाबा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हवा। ह्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस ते मिसेसच्या माध्यमातून ज्यावेळेस कौन्सिलमध्ये विषय निघाला त्यावेळेस ह्या अगोदर बरेच प्रमाणात फक्त ठराव झाले होते। ठराव झाल्यानंतर पण त्याच्यावर काम काहीच झालं नव्हतं। पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही ठराव घेतला त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं की बा ठीक आहे, एक नगरसेवक एक माध्यम आहे, या माध्यमातून आपण एक समाजाचा रेटा म्हणून तिथं आपण पोचणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आपण तिथे गेलो, पण तिथं गेल्यानंतर वेगळंच चित्र तिथं निर्माण झालं की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासंदर्भात 1983 पासून 85 पासून हा विषय चालू आहे की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ह्या शहरामध्ये झालाच पाहिजे। मग हे का नाही झाला? ज्यावेळेस आम्ही पडताळणी केल्यानंतर ह्या ठिकाणी आज जे वातावरण जे चालू आहे की राणादादा म्हणतात की बाबा मी पुतळाचं काम केलं, असं केलं तसं केलं, असं काहीच दिसून आलं नाही त्यावेळेस आम्हाला। म्हणजे कोणत्याच पद्धतीचं फाईल हल्ली नाही, काय नाही, ही नाही। पण त्या ठिकाणी काहीतरी 2 का 2.5 लाखाचा निधी ज्यावेळेस त्यांचे वडील डॉक्टर साहेब यांनी काहीतरी 2 का 2.5 लाख रुपयाचा निधी दिला होता आणि त्या ठिकाणी ते चौकाचं सुशोभीकरण झालं होतं। 1,12,000 हो, असं काहीतरी थोडंसं हे होतं। मग ती काय त्या चौकाचं सुशोभीकरण झालं होतं। याच्या पुढे ह्या ठिकाणी काहीच झालं नाही। ज्या वेळेस आम्ही बाबा त्याच्यावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आज पहिले जे राष्ट्रवादीत राणादादा होते, आता जे भाजपमध्ये गेलेले आहेत, यांनी प्रत्येक जयंतीला समाजाला एकच आश्वासन दिलं की बाबा आम्ही येणाऱ्या 1 तारखेला अण्णाभाऊंचा पुतळा बसवणारच। आता काही हवेतून तर होणारं काम नाही, त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि पाठपुरावा केला तर 0 काम होतं। मग त्यावेळेस आम्ही एक फाईल बघितली, फाईल बाबा त्या संबंधित अधिकाऱ्याला काढायला लावली किंवा नेमकं काय आहे ते आम्हाला सांगा, त्या संदर्भात काय आहे ते। मग त्यावेळेस म्हणले की बाबा असं आहे की त्या ठिकाणी पारदेपिढी आहे, मुस्लिम समाजाचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी बाबा पुतळ्याला जागा देता येत नाही। हे चुकीचं वाटलं मला। अरे म्हणलं हे असं कसं काय? म्हणलं हे महापुरुष काय म्हणले एका मातंग समाजाचे नाहीत, ही बहुजनाची प्रॉपर्टी आहे। महापुरुष ही बहुजनाची प्रॉपर्टी आहे। आता तुम्ही असं कसं काय म्हणायला लागलो? तर म्हणले आम्हाला तसे त्या भागातून आम्हाला असे कंप्लेंट आले की बाबा इथं जर काय दंगल झाली तर आम्ही त्याला कारणीभूत नव्हतो। मला नंतर जरा संशयास्पद वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी राजकारण चाललं असं मला दिसून आलं त्यामध्ये। मग त्यावेळेस मी बरेच त्या भागातल्या मुस्लिम समाजाला बोललो, मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांना बोललो, भारतीय समाजाचे आमच्या सोबत होते ते उपोषणाला ज्यावेळेस तुम्ही बसलात हो त्यावेळेस तुम्हाला कोण भेटी द्यायला आले होते आणि अण्णाभाऊ साठे चौकासाठी पूर्वीच्या कोणत्या माणसांनी प्रयत्न केलेले आहेत? या ठिकाणी मी प्राधान्याने नाव सांगतो त्या प्रभाकर लोंढे सराचं, जे आज खडतार प्रवास हे चॅनल चालू होतं ते
त्यांच्या माध्यमातूनच त्या चौकाचं सुशोभीकरण झालेलं आहे. मला काही कोणत्या पार्टीचं संघटनेचं ह्याचं काय देणं घेणं नाही. मी सोशल वर्किंग करणारा माणूस आहे. त्यामुळे मी सत्य जी काय आहे तीच मांडणार. बरं. ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसचं पत्र बाबा तिथं नगरपालिकेत आलं की ह्या ठिकाणी बाबा ही जागा तुम्हाला देता येत नाही. मी म्हटलं का देता येत नाही. तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे की बाबा वरडून पत्र आले की तुम्हाला जागा मिळणार नाही, तुम्हाला जागेचा पर्याय शोधावा लागेल. मग त्या पद्धतीनं माझे मिसेस नगरसेवक होते आणि समाजामध्ये मी ज्यावेळेस निवडून येण्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेस आम्ही समाजाला शब्दही दिला होता की बाबा ज्यावेळेस मी माझी मिसेस नगरसेवक होणार आहे त्यावेळेस बाबा पुतळ्यासाठी आम्ही काय फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य जागा मिळवण्यासाठी काय प्रयत्न केला? हो ना, ती सांगतो ना मी तुम्हाला. जागा मिळवण्याचं संदर्भात बोलायला लागलो. मग ज्यावेळेस समाजाची ज्यावेळेस बैठक झाली बरेच समाजातले कार्यकर्ते आले की आम्हाला जागा ही डेअरीमध्ये पाहिजे म्हणले. कारण ह्या भागात आमचा फार मोठा समाज आहे आणि तो उद्या भविष्य काळात कारण ती तुळजापूर सोलापूर हायवे रोड त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि त्या मेन चौकामध्ये आम्हाला तीच पाहिजे. मग आम्ही त्या पद्धतीनं बोललो. मग बरेच जण मग समाजातले काय बरेच पुढारी आहेत, बऱ्याच संघटना याच्यासाठी काम केलेले आहेत. ह्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय लोकांनी काम केलेलं नाही, पण पूर्ण समाजातल्या संघटनेनं काम केलेलं आहे. समाजाच्या रेट्यामुळे हे व्हायलेलं आहे, हे खरं. पण राणा जगदीशसिंह पाटील तुळजापूरचे आमदार आणि भाजपाचे नेते यांनी बघा शुल्क माफ करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीची मागणी आहे आणि ती शुल्क मला वाटते 2,08,00,000 का? हो, 2,08,00,000 रुपये. बरोबर. हे शुल्क माफ करण्यात आलं असा ठराव मंजूर झाला. कसं आहे अशा पद्धतीची ज्यावेळेस शहरामध्ये हो बरोबर आहे. ते नेमकं काय आहे? बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या. ह्या ठिकाणी आपल्या कळंब धाराशिव शहराचे आमदार माननीय कैलासदादा पाटील जे आमदार जे आहेत ह्यांनी तारांकित प्रश्न उचलला होता. बरोबर. आणि तो प्रश्न उचलल्यानंतर काय झालं की बाबा त्यांनी ते सुचवलं की बाबा इथं मोठा ह्या जिल्ह्यामध्ये मातंग समाज आहे आणि जयंतीला अभिवादनासाठी त्यांना अडचण होते. तर त्या ठिकाणी बाबा अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यास काहीच आपल्याला अडचण नाही आणि त्यासाठी दूध डेअरीची जागा देण्यास आपली काय अडचण नाही. तसं नगरपालिकेनेही केलं. नगरपालिकेने सांगितलं बाबा दूध डेअरीचं काय सेपरेट डिपार्टमेंट आहे, त्यांची आपल्याला एनओसी घ्यावं लागेल. त्यासाठी खासदार साहेबांनी, नंदुबाई यांनी, आमदार कैलास पाटलांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. त्यांनी एवढंच नाही तर तारांकित प्रश्न उचलून देखील त्यांनी त्यांचं वैयक्तिक लेटर पॅडवर त्या डिपार्टमेंटला असं कळवलं की ह्या संदर्भात तुम्ही मिटिंग लावा म्हणून. पण ज्यावेळेस यांनी मिटिंग लावली त्याची डेट फिक्स झाली त्यावेळेस ह्याच राणा पाटलेने जे आज भाजपचे आमदार म्हणून जे आहेत कोणाचा तरी इथं पक्षप्रवेश होणार होता म्हणून, बसवराज पाटील साहेबांचा का अशोकराव चव्हाणांचा काय ते प्रवेश होणार होता म्हणून ती मिटिंग बरखास्त केली. का तर तिथं कैलास पाटील साहेब यायला लागले तर खासदार ओमराजे यायला लागले. हे आम्हाला तिथून कळालं किंवा मिटिंग कॅन्सल झालेली. मी म्हणले हे तर चुकीचं व्हायला लागलं बाबा. म्हणलं असं कसं आहे म्हणलं ह्याच्यात राजकारण ते म्हणतात की आम्ही मातंग समाजाच्या नाही दाखवा ना. आता ही माझ्याकडे खंबीरपणानं ही माझ्याकडे फाईल आहे. ह्या फाईलमध्ये जसं जी कैलासदादांनी जे काम केलेलं आहे की तारांकित प्रश्न उचलले आहेत काय बाबा डिपार्टमेंटला डॉक्युमेंट्स सादर केलेले आहेत त्या पद्धतीने बाबा त्यांनी सांगावं की आम्ही बाबा ह्याच्यासाठी ही केलेलं आहे त्यासाठी ती केलेलं आहे. आज लवजी साळवे चौक हा कैलासदादांनी केलेला आहे. आज जेवढं बी शहरामध्ये डेव्हलप आहे चौकामध्ये ही कैलासदादांनीच केलेलं आहे तुम्हाला सांगतो. बर. मग आता जी शुल्क माफ केलेलं आहे 2,08,00,000 ह्याला कसं आहे आज पत्र अजून आपल्या आता कसं आहे सत्यता असल्यामुळं कसं आहे जी केलं ते आम्हीच केलं, काही केलं शहरात. बरं ती तसं GRचं पत्र आहे का तुमच्याकडे? शुल्क माफ झालेलं पत्र मिळाले का? नाही अजून पत्र ती मिळालेलं नाही. त्यामध्ये आज सुट्टी आलेली आहे. उद्याच्याला बघू आपण काय होतं ते काय नाही. पण ह्याचा सगळ्यात जास्तीत जास्त श्रेय इथलं नंदुबाईला एक जातं आहे, कैलासदादा आमदार यांना एक झालं आहे आणि खासदार साहेबांना एक जातं आहे. ह्यांनी पूर्णपणे रेट दिला. ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो होतो कमीत कमी 5 दिवस 6व्या दिवशी मी उठलो 6 दिवस पूर्ण म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजता काहीतरी मी उठलो होतो. तर त्या 6 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये सगळेजण येऊन मला भेटले. पण जे सहानुभूती समाजाविषयी वाटत होते फक्त ह्या खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी दाखविले. आमदार साहेब आले नाही का? आले ना, आले त्यांनी. पण माझं ते आंदोलन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. कसं? हवेली प्याजाव माझ्या जवळच्या मला काय बोलले नाहीत. पण माझ्या जवळची माझी टीम जी माझे सपोर्टर जी करत जी होते त्यांना म्हणले हे तर काय म्हणले बसून काय होणार आहे म्हणले या बंगल्यावर. नाही हे चुकीचं आहे ना. तुम्हाला जर काही निर्णय जर द्यायचा असला तर तुम्ही हिथंच द्या ना.
करायचं मग आता मग ते 1 एकर जागा आणि स्मारकासाठी जो निधी उपलब्ध केलेला आहे हम्म, असं त्यांचं मत आहे. हम्म. ह्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही विषय काय आहे, माझा विषय काय आहे की समाजाचा काम झालं पाहिजे. महामानवाचा तिथं पुतळा बसला पाहिजे, स्मारकाला 1 एकर जागा मिळालीच पाहिजे, हा माझा प्रामुख्यानं हेतू आहे. आता आणलं मी तर स्पष्ट तुम्हाला सांगितलं की ह्याच्यासाठी जटलं कोण. बरं ठीक आहे बाबा, त्यांनी आणलं, मग 40 वर्ष त्यांनी काय केलं? बरोबर 40 वर्ष पूर्वीच करायला पाहिजे होतं ना. बरं ज्यावेळेस बाबा त्यांना माहीत आहे विषय, जिवंत उदाहरण आहे. आज म्हटलं तर डॉक्टर साहेबाला जर जिल्ह्यात जर पालकत्व ह्या नात्यानं बघितलं जाते डॉक्टर साहेब. खरं आहे खरं आहे. आणि त्या ठिकाणी जर बाबा मातंग समाजात जर अडचण त्या पद्धतीनं होतं, इलेक्शन आलं की तुमचा पुतळा देतो, तुमचं ही देतो, तुमचं ती देतो, असं नाही जमणार. आज मातंग समाज मोठ्या प्रमाणात सुशिक्षित झालेला आहे, त्याला चांगलं वाईट सगळंच कळायला लागलेलं आहे. विलक्षण आल्यावर हे काय पुतळे बसवतो, ही बसवतो, अशा आश्वासन. आता कुठलं विलक्षण? कुठचं आता ही जिल्हा परिषद ही नाही का चालू? बरं हां, नगरपालिका बनवी आणून घेतल्या. मग मातंग समाजाचं मतदान घेण्यासाठी हाय षडयंत्र म्हणा. असू शकते, हां असू शकते, काय सांगता येत नाही. बरं. आज जिल्ह्यामध्ये धाराशिव उस्मान तुम्ही जिल्ह्यामध्ये मातंग समाजाला काय आवाहन कराल? मी मातंग समाजाला योग्य बाबा कसं आहे विचार करावा आणि योग्य माणसालाच मतदान करावं, मी असं आवाहन करतो. बरं बघा हे देवानंद येडके आहे, 6 दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळेस रक्त कमी झालं. हां आजही तुम्हाला सांगतो माझी तब्येत डाऊन आहे. तर त्यावेळेस जी रक्त कमी झालं शरीरातलं ते अद्याप हे व्यक्ती सावरलेला नाही. बघा हे 17/5/2023 24-25 म्हणजे 2 वर्षे या माणसाची तब्येत शरीराला साथ देत नाही. हे कशाबद्दल? तर माझ्या समाजासाठी बोला, काय बोलायचं अजून? ह्याच्यामध्ये जे काम जे झालेलं आहे, हां माझे उपोषण ही एक माध्यम आहे. हां पण या उपोषणच्या माध्यमात तर आहेच आहे, पण इथल्या जेवढे बी काही संघटना आहेत, हां जेवढे बी काही सामाजिक लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, मुकेश शिंदे एक झालं रे चांगलं. हो मुकेश शिंदे आहेत. नंतर ते 40 पोरावर गुन्हा दाखल झालेला सर इथं. बरं समाज अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आणि पुतळा व्हावा म्हणून 40 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. बरं हो, त्यावेळेस माझ्या संघटनेचे प्रमुख मग हे आहेत. गुन्हे माघार घ्या हां. अशा पद्धतीची काय मागणी केली का साहेब? नाही आम्ही मागणी केली आहे, पण कसं ती FIR ही ती फाटला असल्यामुळे ती पुढं काय करता आलं नाही. आज कोर्टामध्ये त्याचं ती चालू आहे. पण ज्या पोराने ती गुन्हाच केला नाही, आज सुशिक्षित पोरं आहेत ते तुम्हाला सांगतो, सुशिक्षित इंजिनियर पोरं आहेत, तुम्हाला सांगतो काय डिप्लोमे चालू आहेत तुम्हाला सांगतो बऱ्याच प्रमाणात. सत्तेत असलेल्या आमदाराला वडिलांना बोललात का ह्या विषयावर कधी? नाही माझं बी कधीच माझा संपर्क झाला नाही. माझा आणि त्यांचा संपर्क म्हणजे त्या आंदोलनाच्या संपर्कात झाला. काय माघार गुन्हे आता घ्यावे असं काही वाटतं काळापूर्वी मी त्यांच्यासोबत माझी त्यांची चांगली ओळख आहे, पण त्या दिवशी मला ओळखच त्यांनी दिलेलं आहे. बरं की म्हणजे त्यांना वाटलंच नाही. तसं काही मागणी केली का तुम्ही किंवा ही गुन्हे माघार घ्यावे? नाही तसं काय आम्हाला म्हणजे ती निगेटिव्ह वाटलं ते, त्याच्यामुळे आम्ही काय त्यांच्याकडे गेलोच नव्हतो. पण ते हा विषय आम्हाला जरा थोडंसं ते खासदार आणि आमदार जे आहेत काय म्हणजे सान्निध्यात आहात. ते म्हणजे त्यांचं जरा थोडंसं आम्हाला सहानुभूती वाटली, त्यांना बोललो, पण ते FIR फाटल्यामुळे ती पुढची प्रोसेस आमची चालूच आहे. बरं ही समाजाच्या रेट्याने झालेलं आहे. मग आता हे जे आमदार राणा पाटलांनी जी काम केलेलं आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये तुमच्यावर अजून संशय आहे का तुमच्या मनामध्ये? आता कसं आहे, त्यांनी तर डिक्लेअर केलं म्हणतात की बाबा झालंय ते मिळालं हे ते, पण जोपर्यंत ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे मिळत नाहीत तोपर्यंत सत्यता काय आहे ती बघता येईल. मी आज बोललो होतो ते नगर प्रशासन विभागाला, ते म्हणजे सुट्टीमुळं काय अजून काय पत्र आलेलं नाही म्हटले. बरं दुग्ध व्यवसाय जी प्रमुख अधिकारी असतात त्यांनी सह्या करून प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले एक प्रशासनाकडे 2023ला दिलेलं आहे, माझ्या आंदोलनाच्या काळामध्ये दिलेलं आहे. ही जागा जी आहे देण्यास काय अडचण नाही म्हणून त्यांनी दिलेलं आहे. 2023ला 2023 अजून ती म्हणतात आमच्याकडे फक्त हो ना, मी सांगायला लागलो काय की ज्या वेळेस बाबा त्यांचा कुणाचा प्रवेश होता म्हणून मोठा, त्याच्यामुळे ती मीटिंग कॅन्सल केली असं माझ्या कानावर आहे विषय. त्याच्यानंतर प्रस्ताव आलाय म्हणते महाराष्ट्र सरकार, त्यासाठी कसं आहे पण मंजुरीमध्ये अजून नाही. मी ह्याच्यामध्ये कसं आहे, आमचे ते सहकारी आहेत मुकेशजी म्हणून, त्यांनी मी तर आजारीच होतो 2 वर्ष, त्यामुळे मला काय मोठ्या प्रमाणात बाहेर येता झालं नाही. पण माझे मुकेशजी म्हणून एक सहकारी जे होते त्यांनी चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर काम केलं आहे. आणि ही सुद्धा तुम्हाला सांगतो GRAचं कारण त्यांनी आत्मदानाचा इशारा दिला आहे तुम्हाला. बरोबर 26/2026ला हो, त्यानंतर ती हे विषय झालेला आणि त्यांना त्याचं प्रश्नाला सुद्धा माहीत आहे की ही टीम जी आहे ही काम करणारी टीम आहे. होय
हे इथं चॅलेंज नाही साहेब, तुम्हाला सांगतो समाजाच्या बाबतीमध्ये मी माझं आता काय भूमिका राहणार तुमची 26 नाही, जानेवारी मा- 2026ला काय भूमिका राहील? मुकेश मुकेश शिंदे यांनी आत्मधनाचा इशारा दिलाय. त्यांच्या बाबतीमध्ये समाज कसा राहील? समाजाची काय भूमिका राहील? नाही आता कसं आहे, समाजाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर समाजाच्या बाबतीमध्ये आपण म्हणजे कसं आहे, सुशिक्षित ह्याच्यामध्ये बघायचं गेलं तर आपण काय करायला हवं आणि काय करायला नाही ह्याच्याकडेच आपलं समाजाचं लक्ष आहे. बरं. जी योग्य दिशा जी आहे, जे सामाजिक चळवळीचं बाबा काम रेटण्याचं काम जे करतो ही कार्यकर्ते सेपरेटच आहेत. जी भावनिक पद्धतीवर जे बनवलेले कार्यकर्ते आहेत ह्याची टीम सेपरेटच आहे. आज ही भावनिकता सगळी चालू आहे. तुम्हाला सांगतो जी सत्यता आहे आज मी जागा मिळाली म्हणून रात्री फटाकडे उडवले. नाही ना, आता कसं असतं त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना वाटणार की माझ्या नेत्याचं उदं त्यांचं ह्याच्यात काही योगदान दिसत नाही कुठलंच काम. मग ती बघावं ना आपण. त्याच्यासाठी कसं आहे, मी जे बोलतोय हे सगळं चुकीचं बोलतोय. कागद पण हे खरं. कागद बोलला पाहिजे ना. हा आता तुम्हाला सांगतो ह्या फाईलवर आता काय समाजाला तुम्ही आव्हान करणार समाजाच्या बाबतीमध्ये? समाजाने योग्य त्याच्यावर विचार करावा आणि त्या विचार करण्याच्या माध्यमातून कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ती तात्पळणे बी करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो कोणच्या आधारे? कागदाच्या आधारे. आज कसं आहे, माहितीचा अधिकार मोठ्या प्रमाणात निघाला आहे. खरंच बाबा मी काय आमचे काय दुश्मन नाही तर राहणार दादा, पण ते बी एक नेतृत्व करणारे, एक समाजाची लिडरशिप करणारे एक नेतृत्व आहेत. पण जी सत्य आहे ती सत्यच असावं. तर खासदार ओमराजे निंबाळकर, कळंब धाराशिव या दोन्ही तालुक्याचे आमदार कैलासदादा पाटील आणि तुळजापूर धाराशिव या तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, समाजानं या तिघापैकी कोण योग्य आहे आणि कोण अण्णाभाऊ साठे पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहे हे समाजाने ओळखावं. कारण या कागदामध्ये राणादादाचा एकही कागद नाही असं स्पष्ट देवानंद येडके यांचं मत आहे. आणि या कागदामध्ये कैलासदादा पाटील यांनी तारांकित प्रश्न केलेला आहे आणि पुतळा उभा करण्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागा उपलब्ध करण्यासाठी थेट विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न मांडला, प्रस्ताव सादर केला. 1 एकर जागा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शासकीय दूध डेअरीची मिळावी आणि धाराशिवचा प्रश्न निकाली काढावा आणि त्याच्यासोबत पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि 2,08,00,000 रुपयेसुद्धा माफ करावे आणि ही जागा द्यावी अशा पद्धतीचं कैलासदादा पाटील आमदार कळंब धाराशिव या भागातले आहेत. तर नेमकं राणादादांचं श्रेय आहे का कैलासदादांचं श्रेय आहे का खासदार ओमराजे निंबाळकरचं श्रेय आहे? ही कागद पडताळून पहा आणि योग्य ते निर्णय घ्या असं आव्हान देवानंद येडके समाजसेवक म्हणा किंवा एक आंदोलनकर्ता, आमरण उपोषण करता यांनी हे आव्हान केले. महत्त्वाचा मुद्दा 2,08,00,000 रुपये शुल्क माफ करण्याचं काम राणादादांनी केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचा जल्लोषसुद्धा शहरामध्ये चालू आहे. पण अद्याप शुल्क माफ झालेलं पत्र जिल्हाधिकाऱ्याला मिळालं नाही किंवा संबंधित आत्मदहन करणारे मुकेश शिंदे 26/1/2026ला ते आत्मदहन करणार आहेत असं कलेक्टरला त्यांनी पत्र दिलं आहे आणि त्याचं उत्तर कलेक्टरनं या पत्राच्या माध्यमातून शुल्क माफ झालेलं आहे आणि तुम्ही आत्मदहनाचा इशारा मागं घ्या अशा पद्धतीचं कसल्याही पद्धतीचं पत्र अद्याप मिळाले नाही किंवा शुल्क माफ झालेलं पत्र आमच्याकडे उपलब्ध झालं नाही पत्रकार म्हणून. फक्त आम्हाला एवढंच कळालं की हा प्रस्ताव शासनाच्या पटलावर आलेला आहे. आता ते माफ झाले शुल्क असं त्यांचं मत आहे, पण माफ झालेलं पत्र अद्याप आपल्या हातात मिळालं नाही. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच 2,08,00,000 रुपये माफ झालेत का आणि ही जागा वर्गीकरण करून नगरपालिकेला वर्ग करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक या ठिकाणी उभा राहणार आहे का ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार.